प्रचारासाठी उपस्थित असलेले सांगोला तालुक्याचे युवक नेते, तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते, या तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, तसेच आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दीपकराव साळुंखे पाटील, तसेच आमचे मित्र आरकेआयचे बंडूतात्या सातपुते साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले उमेदवार बाळासाहेब ढाळे, मनीषा येडगे आणि राकेश कदम यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर. आपल्याला माहित आहे महूद ग्रामपंचायत हे शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यामध्ये सातत्याने गेले अनेक वर्ष 30-35 वर्षापासून ही ग्रामपंचायत हे शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आहे आणि या गावामध्ये जो काही विकास झाला तो शेतकरी कामगार पक्षाने केलेला आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, आपल्या बाजूलाच 5 किलोमीटरवर माझे आमदार राहतात आणि माझे आमदार सातत्याने सांगतात 5,500 कोटी मी सांगोल्यासाठी आणलं. खरं तर कडून मला आपल्याला सांगायचं आहे, या तालुक्यामध्ये साधारणपणे 3 लाख जर मतदार धरले आणि 5,500 भागिले 3 लाख केलं तर एका मतदाराला साधारणपणे 1,83,000 रुपये एका मतदाराच्या नावावर या तालुक्यामध्ये आले. जर आपण या शहराचं बघितलं, आज 14,000 मतदान आहे. 14,000 गुणिले जर 1,83,000 केलं किंवा येणारी रक्कम केली तर या शहराच्या कॅलिफोर्निया झाल्याशिवाय राहिला नसता. परंतु आपल्याला या शहराची प्रगती जी काय केली ती स्वर्गीय आबासाहेब गणपतराव देशमुख आणि दीपक साळुंखे पाटील यांच्या माध्यमातून झाली. ज्या वेळेस नैसर्गिक आपत्ती आले, या तालुक्यात दुष्काळ पडला, दुष्काळामध्ये काम कुणी केलं असेल तर आपल्याला माहित आहे, या तालुक्यामध्ये 2013 साली 105 छावण्या चालू होत्या आणि प्रत्येक दिवशी अगदी कोट्यावधी रुपये या तालुक्यातल्या गायी जनावरांवरती शासनाने खर्च केले आणि ते आणण्याचं काम आदरणीय दीपक आबा आणि स्वर्गीय गणपतराव देशमुखांनी केलं. या शाश्वत विकास असा असतो, गोरगरिबाच माणसाचं काम झालं पाहिजे. आज त्या काळामध्ये छावण्या काढल्या, लोकांची गायी गुरं वाचवली, त्याला शाश्वत विकास म्हणाले. दुसरं तेलकट आपल्याला माहित आहे, या तालुक्यामध्ये आबासाहेब तालुक्याचं डाळिंब लंडनच्या बाजारपेठेत 1 नंबरला विकतो आणि त्या डाळिंबावर ज्या वेळेस संकट आलं, त्या संकटावर मात करण्याचं काम तुम्ही आणि स्वर्गीय गणपतराव देशमुखांनी केलं. तेलकट डागावर मात करण्यासाठी तुम्ही करोडो रुपये शेतकऱ्यांना दिले, करोडो रुपये शेतकऱ्यांना दिले. त्याच्यानंतर साधा पाऊस पडला तर पाऊस पडल्यानंतर भुंदडीचे सुद्धा पैसे आपण दिलं, ड्रीपचे पैसे देत होता, रोजगार हमीत तू जागा लावून दिली, बोरं डाळिंब हे सगळ्याच्या सगळं रोजगार हमीतनं आबासाहेबांनी उभा केलं आणि असा विकास करत असताना त्याला शाश्वत विकास म्हणायचं. आणि त्यांचा जे विकास आहे, मुलाचा आहे, मुलीचा आहे, बायकोचा आहे, नातेवाईकांचा आहे, बगल बच्चांचा आहे, या सगळ्यांचा विकास आहे. तो त्यांच्यासाठी केलेला विकास आहे, तो विकास आपल्यासाठी नाही असं माझं स्पष्ट आहे. खरं तर प्रत्येक माणसाला मोठं व्हावं वाटत असते, परंतु ते काम करून जाणं फक्त स्वर्गीय गणपतराव देशमुख आहे. आज त्यांचा बंगला आपण बघतोय पिढ्यानपिढ्या, फक्त 4 BHK 4 रूम आहे आणि त्यांच्या बंगल्यातली फक्त अगदी जुन्या काळातली फरशी असतात, फर्निचर असतात, कुठेही कशातही बदल नाही. बाबासाहेब तुम्हाला सुद्धा फॉर्च्युनर आहे, परंतु तुमची फॉर्च्युनर हे गोरगरीब माणसाने तुम्हाला वर्गणीतून दिलेली आहे. तुम्ही अशी फॉर्च्युनर घेणार नाही, आम्हाला त्याचा विश्वास आहे. म्हणून तुम्हाला या लोकांनी जर विश्वास नसता तर तुम्हाला मी तुमची जागा दाखवतो, परंतु तुमच्यामध्ये दिल्यादेखील गणपतराव देशमुखांचा आहे आणि ते कधी वाया जाणार नाही असे या जनतेला. महाराष्ट्राचं गेल्या 20 वर्षाचं आणि आजचं जर कुणी युट्यूबला जाऊन बघावं, कम्पेअर करा, माझं काही म्हणणं नाही. आबासाहेब या राज्यावर 10-20 पटीने कर्ज केलेलं आहे. ही कर्ज इतकं कर्ज आहे, ही कर्ज आपल्या डोक्यावर असतं. आपण म्हणाल राजाला कर्ज आहे, राजाला कर्ज झालं म्हणजे ते आपल्याला सुद्धा कर्ज असते. आपल्याला कर्ज कसं असतं सांगतो,
आजची सोन्याचा भाव आपण बघितलेला आहे. कितीवर होता आणि कुठे गेला त्याला जीएसटी किती असतो. त्यांनी दूध धंदा सोडला नाही, कुठल्याही शेतकऱ्याचं पीक सोडलं नाही, बी बियाणं सोडलं नाही, सगळ्यावर जीएसटी आहे. अशा हरामखोर लोकांचं हे आणि लबाड बोलण्यामध्ये इतके प्रभेद, त्याला काय हिशोबच आपल्याला करता येणार नाही. आपल्याला लबाडांचा बादशाह जर पुरस्कार द्यायला झालं तर आपला पुरस्कार काय लांब जाणार नाही. इथे शेजारी 4-5 किलोमीटरवर थांबलं कारण इतकं लबाड इतकं फसवून शेतकऱ्यांची आणि गोरगरिबांची केली जाते. गोरगरिबांचं राजकारण करणारा माणूस स्वर्गीय गणपतराव देशमुख होते. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. प्रत्येक जण पैशाच्या मागे लागलाय. आज आपल्या इथे जो उमेदवार आहे तो सुद्धा अतिशय गरीब उमेदवार होता, परंतु त्यांचं इतकी प्रॉपर्टी आणि इतकं हे आहे. मला ती बघितल्यानंतर आश्चर्य वाटतं. 2014ला मी कारखान्याचा डायरेक्टर आहे का आबा चेअरमन होते. आबांनी त्यांना 3 लाख रुपये एका जुन्या ट्रॅक्टरवर दिलं. ट्रॅक्टर होता का नाही मला माहित नाही, ट्रॅक्टर होती का मला माहित नाही. आबांचा कार्यकर्ता होता की तुम्हाला केस बघितली, केस विदाऊट पैसे भरता विड्रॉल झालेली केस आहे. हे अशी फसवी लबाड लोक आहेत, त्यांच्यापासून सावध राहा. आपल्याला फसवणार आहे तर त्यांच्या फसवणीकडे कुणीही लक्ष देऊ नका. आपल्याला येणाऱ्या 7 तारखेला बाळासाहेब महादेव आणि येडगे मनीषा हरिदास आणि आपले राकेश भैया यांना प्रचंड मताने विजय करायचा आहे. आणि ते विजय झाले तरच खरी श्रद्धांजली आमदार साहेबांना करणार आहे. मी आपणाला सांगतो, तुम्ही मनात घेतल्यानंतर हे विजय झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा इथं विजय मेळा घेऊया आणि सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर ही निवडणूक ही विकासाची निवडणूक आहे आणि हे विकास जर पाहिजे असेल तर या 3 उमेदवारांना त्यांच्याबद्दल नारळाचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करावा अशा प्रकारची विनंती करून माझे 2 शब्द संपवतो.